नमस्कार, मी ऋषी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज केला असाल आणि अर्ज केल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने जरी अर्ज केला तर ही रक्कम तुमच्या खात्यावर डी-बी-टी मार्फत येत असते. डी-बी-टी म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकमध्ये ऑटोमॅटिकली रक्कम ही ट्रान्सफर केली जाते. आता या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला म्हणजेच तुमच्या डी-बी-टीला कोणती बँक लिंक आहे तुमच्या आधार कार्डला हे कशाप्रकारे चेक करायचं याची ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असाल आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ते टिक केलेलं असतं बघा. तुमची विचारतात तुम्हाला की तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक आहे का, तर आपण त्या ठिकाणी होय करतो आणि होय करून आपल्या बँकेची माहिती भरून टाकतो. पण जर तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती सर्व फॉर्म व्यवस्थित बरोबर भरूनसुद्धा पैसे येणार नाही. त्यामुळे तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असणं गरजेचं आहे. आता हे लिंक आहे किंवा नाही हे कशाप्रकारे चेक करायचं आहे बघूयात. तर सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आधार बँक लिंक अशा प्रकारे सर्च करायचं. आता याद्वारे आपण बघणार आहोत की महिलेच्या आधार कार्डला कोणता बँक लिंक आहे आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जाणार आहे. अशा प्रकारे आल्यानंतर खाली बघू शकता चेक बँक अकाउंट आधार लिंक आधार UID या पहिल्याच वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी येईल. या वेबसाईटमध्ये तुम्हाला लॉग इन म्हणून ऑप्शन दिसतं आहे, त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर मागेल. तुम्हाला ज्या महिलेचं या ठिकाणी चेक करायचं असेल इंटर आधार नंबर, त्या महिलेचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा दिला आहे खाली, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या महिलेचं या ठिकाणी आधार बँक सीडिंग चेक करू शकता. कोणत्याही महिलेचं या ठिकाणी चेक करू शकता त्यांच्या आधार कार्डला नंबर लिंक असेल तर मी या ठिकाणी सर्व माहिती भरतो आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करतो. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. आता जर या ठिकाणी तुमचा आधार बँक सीडिंग इनॅक्टिव्ह असेल तर बँकमध्ये जायचं, तुमचं आधार कार्ड सबमिट करायचं आणि त्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. खाली या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे पेज येईल. डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड ऑर्डर PUC. आता खाली या ठिकाणी बघू शकता बँक सीडिंग स्टेटस. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँकला कोणती आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी बघा या महिलेच्या आधार कार्डला बँक लिंक आहे, त्यांची बँक ऑफ महाराष्ट्र आणि याच बँकेमध्ये या महिलेचे पैसे जातील. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. ज्यांचं या ठिकाणी ॲक्टिव्ह नसेल, इनॅक्टिव्ह असेल, त्यांनी बँकमध्ये जाऊन ॲक्टिव्ह करायचं आहे तरच पैसे मिळतील.